Hello students, good morning. Today we are looking our last subtopic from our second lesson, that is motions of the earth. In previous videos we learn about what is meant by rotation, then what is the axis of rotation, then how the earth is rotating around itself as well as sun. We'll already learn about it. Then we learn about how the sunset and sunrises occur because of the rotation of the earth around the sun. Next, in last video we learn about what is meant by year and how many days are present in the year. How many days? 365 days are present into our Gregorian calendar. And a new concept, that is leap year. What is meant by leap year? Every around when earth rotates around the sun, it takes how many time? 365 days along with these 6 years. But these 6 years not added into each year. So after each 4 year, these 6 hours become a 24 hours. 6 plus 6 plus 6 plus 6. So total 4 years get a 24 hours. So this one day get added into a month of February to manage all these things. So this one day is extra present in the February month, and that year is called as a leap year. So now we see what happened with the because of this day and night. You know that the length of the day and night is not always equal. This happens because of the earth's inclined axis and its revolution around the sun. आपल्याला माहिती आहे बघा, आपण जर नेहमी बघत असू तर काही महिन्यांमध्ये दिवस मोठे असतात आणि रात्र खूप छोटी असते. तुम्ही ऐकलं असणार, घरात म्हणत असतील किंवा पॅरेंट्स की आता दिवस मोठे सुरू होणार आहेत, रात्र छोटी असणार आहे, किंवा रात्र मोठी असणार आहे, दिवस लहान असणार आहे. सो ऑल दिस हॅपन बिकॉज ऑफ दिस अर्थ रोटेशन अँड बिकॉज ऑफ इट्स अर्थ इन्क्लाइंड एक्सिस. ऑल दिस हॅपन बिकॉज ऑफ दिस अर्थ इन्क्लाइंड एक्सिस अँड इट्स रिव्हॉल्युशन अराउंड द सन. अर्थचा एक्सिस कसा आहे? इन्क्लाइंड. येस, इन प्रिव्हियस video, in previous lecture, first lecture, we learned this axis of the earth is inclined, and because of this inclined axis and the earthच्या सनभोवती मूव करण्याच्या गतीमुळे काय होतंय? this length of the day and night get changed. So what happened? Look at, in northern hemisphere between 22 March and 23 September, the days are longer than the nights. As a northern hemisphere, उत्तर गोलार्धामध्ये 22 March and 23 September, 22 March and 23 September, the days are longer between 22 March and 23 September. म्हणजे काय? नॉर्थर्न हेमिस्फिअर म्हणजे काय? उत्तर गोलार्धामध्ये, आपल्या आशिया खंडाच्या उत्तर गोलार्धामध्ये काय असणार आहे? 22 मार्च पासून 23 सप्टेंबर पर्यंत, 22 मार्च पासून 23 सप्टेंबर पर्यंत द डेज आर लॉंगर. काय असणार आहे? दिवस मोठमोठे होत जातात, लॉंगर दॅन द नाईट्स. आणि रात्र काय असते? छोटी असते. उत्तर गोलार्धात 22 मार्च पासून 23 सप्टेंबर पर्यंत काय असतं? डेज आर लॉंगर दॅन द नाईट्स. देअर फोर इट इज वॉर्मर देअर. त्यामुळे काय असते? 22 मार्च पासून 23 सप्टेंबर ह्या पिरियडमध्ये डेज बिगर असतात, त्यामुळे तिथलं एन्व्हायरमेंट कसं असतं? वॉर्मर. अँड दॅट इज मीन्स द विच सीझन इज देअर? समर सीझन इज देअर, अँड दॅट इज इट्स समर सीझन इन द नॉर्थर्न हेमिस्फिअर. आणि आपण सर्व लोक नॉर्थर्न हेमिस्फिअरमध्ये येतो, उत्तर गोलार्धात. त्यामुळे आपल्या इकडे 22 मार्च पासून 23 सप्टेंबर पर्यंत सर्व दिवस बिगर असतात आणि नाईट स्मॉलर, आणि त्याच्यामुळे आपल्या इकडे 22 मार्च ते 23 सप्टेंबर या कालावधी कोणता सीझन असतो? समर. हाऊएव्हर ड्युरिंग दिस सेम पिरियड इन द साऊथर्न हेमिस्फिअर द नाईट्स आर लॉंगर दॅन द डेज. त्याच्या विरुद्ध उत्तर गोलार्धामध्ये आपण राहतो, त्याच्या विरुद्ध दक्षिण गोलार्ध साऊथर्न हेमिस्फिअर द नाईट्स आर लॉंगर. जर नॉर्थर्नमध्ये डेज लॉंगर असतील तर अपोजिट डिरेक्शन, अपोजिट पोलला साऊथर्न हेमिस्फिअरला काय असणार आहे? नाईट्स आर लॉंगर दॅन द डेज, अँड द अर्थ गेट्स लेस हीट इन दिस पार्ट अँड देअर फोर इट इज विंटर इन द साऊथर्न हेमिस्फिअर. ज्यावेळी नॉर्थर्न हेमिस्फिअरमध्ये समर असणार त्यावेळी काय असणार आहे? तिकडे विंटर इन द साऊथर्न हेमिस्फिअर. व्हाय? बिकॉज डे इज स्मॉलर अँड नाईट्स आर longer. Nights are longer than the
days in the southern hemisphere. साऊथर्न हेमिस्फिअर दक्षिण गोलार्धामध्ये दिवस लहान असणार आहेत आणि रात्र मोठी असणार. त्यामुळे देर इज नो हीट, देर इज लेस हीट इज प्रेझेंट, देअरफॉर देर इज अ विंटर सीझन. नाऊ आफ्टर 23 सप्टेंबर, आफ्टर 23 सप्टेंबर काय होते बघा, आपल्याकडे काय असतो 22 मार्च टू 23 सप्टेंबर डेज आर लॉंगर. आता 23 सप्टेंबर टू 22 मार्च द डेज आर लॉंगर दॅन द नाईट्स इन द साऊथर्न हेमिस्फिअर. आता साऊथर्न हेमिस्फिअर मध्ये काय होतं, 22 मार्च पासून 23 सप्टेंबर पर्यंत कोण लॉंगर होते, नाईट्स लॉंगर होत्या. आता 23 सप्टेंबर पासून 22 मार्च पर्यंत, आफ्टर 23 सप्टेंबर टू 22 मार्च, तर नाऊ डेज आर लॉंगर. हिअर नाईट्स आर लॉंगर बिटवीन मार्च टू सप्टेंबर, and here now it's from September to March again the days are longer than the nights in the southern hemisphere, which means there is a summer in the southern hemisphere between 23 September to 22 March. And what is the opposite happen in northern hemisphere? आपल्या इकडे उत्तर गोलार्धामध्ये काय असणार, yes, it becomes nights are longer than the days. Nights are longer than the between 23 September to 22 March. So in this period less heat is there, less heat is there, and because of that winter season is present here. त्यामुळे आपल्या इकडे नॉर्थर्न हेमिस्फिअर मध्ये, म्हणजे आपण जिथे राहतोय आपला भाग भारत देश हा कुठे येतो, नॉर्थर्न हेमिस्फिअर मध्ये. त्यामुळे आपल्याकडे काय असतो 23 सप्टेंबर टू 22 मार्च द सीझन ऑफ विंटर is present. So in this way the length of the day and night become change because of this earth incline axis. And because of all these changes in the day, in India summer, the rainy season and the winter are considered to be the main season. And because of these changes in the environment and day, there are 3 seasons happen, that is summer, rainy and winter. We also divide the year into 6 season. आपण हे स्टँडर्ड सीझन जगभरात यूज होणारे कोणते, समर, रेनी अँड विंटर. बट वी ऑल्सो डिव्हाइड अवर इयर, मराठी वर्ष आपण कशा कुठल्या ऋतूमध्ये डिव्हाइड करतो, सीझन्समध्ये. देअर आर 6 सीझन्स. कोणते आहेत, वसंत. मराठी ऋतू कोणते आहेत, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत अँड शिशिर. ऑल दीज 6 इयर्स, दिस सायकल ऑफ 6 सीझन इज कॉल्ड ऋतुचक्र. Many of our festivals are connected with the seasons. Many of our songs and games are also related to the different seasons. आपल्या मराठी वर्षामध्ये किती सीझन्स मध्ये डिव्हाइड केले आपलं इयर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत अँड शिशिर. These all are 6 seasons in which we can divide our year, and according to which, and this 6 cycle of this season is called as a Riti Chakra, and according to which some seasons are there. In Vasant Ritu, Grishma, Sharad, Hemant, there are different festivals are related to it. So in this way, all the things happen because of the change in the length of the day and the night. So we should have to remember that between the length of the day and night get changed because of the earth inclined axis and revolution around the sun. Next, what is important part, in northern hemisphere मध्ये काय असणार आहे, बिटवीन 22 मार्च टू 23 सप्टेंबर the days are longer than the nights, and therefore it is summer present in between 22 March to 23 September in northern hemisphere. And after 23 September to 22 March, days are smaller and nights are longer, and therefore winter is present. And in southern hemisphere मध्ये काय असणार आहे, 22 March to 23 September, days are smaller, nights are longer. Days are smaller and nights are longer, and therefore winter is there. And after 23 September to 22 March, the days are long and nights are smaller, therefore summer is there. So in this way, this happened into a season. Thank you.